महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आता तुमच्या व्हॉट्सॲपवर फ्री मिळवा. लाईक अपला जॉईन करा. बातम्या, मनोरंजन, जॉब, राजकीय घडामोडी, हेल्थ, टेक्नॉलॉजी, शेतीविषयक अशा रंजक बातम्या तुमच्या व्हॉट्सॲपवर फ्री मिळवा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि लाईक अप या नावाने नंबर सेव्ह करा. सगळे वहिनी ननंद आली मग तुझी पण तारशी बसली का काय? दादा सारखी तुझी बी उतरली ना रातची. अगं बाई, कधी आला तो? कामाच्या नादात बघ आवाजच नाही आला. झाली किती वर्ष? कशाला तसं आडव्यात शिरताय? माणूस आपला आपुलकीने विचारतोय. ही वय तुझी आपुलकी? बसायला खुर्ची नाही का सतरंजी टाकली नाही? पाणी बिनी विचारायचं ते काही शिकवलंच नसेल आपल्या आई बापानं. ओ ताई साहेब, तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला. माझ्या आई बाबापर्यंत जायचं कारण नाही. आला ना राग? मला बी आलाय तुमचा. हा ना प्या. मला एक सांगा, तुम्ही या बारीच्याला भांडायला इथं आलात का पाहुणचाराला आला? दोन्ही पण करणार आहे या बारीला. काय बाई, ही शपथ घेऊन आली सकाळी सकाळी? लग्नात तर मोठ्या हौसेने नाव ठेवलं होतं तुझं शांता, आणि तू तर पार भांडून गाव गोळा करायला लागलीस की ग. शिकायला लांब गेले नाही. नंदेचा वाण नाही पण गुण लागला. बघितलं का कशी टमाटामा बोलते नंदेला? तर ना, आणि असंच पाणी देतात का तुमच्यात? घरातला हाय नाही तेवढा कचरा सगळं टाकून आणलंय तांब्यात. ही वय तुझा पाहुणचार? बघू बघू वय लांब. तुला काही कोरोना बिरोना आहे का नाही? काढला मी आता. आले मोठ्या नंदेच्या पुळकेची. काय सर, तुम्ही एवढे सकाळी सकाळी कशाने आला? तो गाडी मिळाली का? नाही म्हणजे कसे आडवळणाच्या गावाला गाडी मिळत नाही ना म्हणून. कशाने म्हणजे? आले की इमानाने. तुझा नवरा नव्हता का आला मुराळी? म्हातारी झाला तरी मुराळी पाठवायचा का तुम्हाला? ए म्हातारी अशीन तू. पण काय ग, मुराळी धाडला असता तर तुझा संसार काय लगे वाऱ्यावर झाला असता का? सांगायचं ना मग भावाला. बहिणीसाठी आणलं असतं तिने एखादं विमान. नाहीतरी रोज असतोस ना हवेत. ओ वहिनी, माझा भाऊ कसा का असेना, पण त्याला वाईट वाटतं बोललेलं मी खपून घेणार नाही. जसा लय गुणाचा पुतळा आहे भाऊ. जाऊ द्या, तुम्हाला सांगून तरी काय उपयोग? माझंच नशीब पालथ. नाहीतर तुला लय अंबानीच्या पोराचं स्थळ आलं असतं. कुणाचं बी आलं असतं पण चांगलंच आलं असतं. तुझा बाप तर 2000 हुंडा वाढून द्यायला कुतत होता. लय तालेवारीची स्वप्न सांगितली. काय बोलला? पुन्हा बोला. लग्न जमवताना तुम्हीच म्हटला होता ना तुमचा भाऊ लय तालेवार म्हणून. घरात आल्यापासून बघते मी जागीरदार असं मी तुमची. अर्ध्या पैशांनी हुंड्यातल्या पत्रे घेतले, अर्ध्या पैशांनी फरशी बसवली. साधं काळे मणी करून आणायची तर ऐपत नाही तुमच्या भावाची. भावाचं भूषण सांगताय मला. माझ्या जागीचं दुसरी असती एक मिनिटभर टिकली नसती इथं. दिसतंय की तुझे संस्कार गुण. ननंद तासभर झाली आली दारात आणि भाऊजाई बसले भांडत. ओ, भांडण कुणी काढलं? मी काढलं का तुम्ही काढलं? आणि चहाचा आणते चहा मी. त्या चांगला 4 कप. माझ्या बापाचं घरचं पिते. तुझ्या बापाच्या घरचं नाही आणायला चाललीस एवढी बोलतीये तोऱ्यात. ओ, शेवटचं सांगते तुम्हाला मी. सारखं सारखं माझा बाप काढायचा नाही म्हणून. चहा करायचं नाही म्हणून सांग की. कशाला बापाचा विषय काढून दिमाग दाखवू राहिली? घरात साखर सुद्धा नाही. नेमकी बया आली साखरच संपली. मला चांगला गुळमट चहा लागतो. 2 चमचे साखर जास्तीचीच घाल. अहो ऐका ना ताई, अहो बाजारच संपलाय. घरात साखरच नाहीये. ननंद अजून घरात आली नाही तीच तिला हाकलवायची चांगले आयडिया काढलेस ग. पण मी जात नसती. चांगले 8-15 दिवस राहणार आहे यावेळी. 8-15 काय, चांगलं महिनाभर राहणार. फक्त भावाला घरात कमवून आणायला सांगा. ए वहिनी, काय बोललीस ग? परत बोल. माझ्या हिश्श्याचं जळालं का पार? मला महिनाभर राहा म्हणती. साधा चहा करून पाजणं होईना तुला. अहो तुम्हाला साखरेचा चहा लागतो. हा मग घरात साखर नाही गुळाचा चालतो का नाही म्हणून विचारलं. काय नाटकी आहे बाई. चहा सुद्धा करून पाहिजे नाही. करते बाई करते, पण घरात लाल गुळ नाहीये. काळ्या गुळाचा चालेल का ते सांगा मला. साधा चहा करायला सांगितला तर भारभर नाटक हिची. हीच नाही तीच नाही. करते.
मी काय म्हणते, नाश्त्यावरची डायरेक्ट जेवणच करता का? तुम्ही मटकी निवडा आणि मी झणझणीत मिसळ करते. आणि ती काय भाकरी संग खाऊ काय? तुझ्या चरित्र पाव काय मिळायचे नाहीत? तेच विचारणार होते मी, भाकरी करू की चपाती? असं कर, मोठी 2 मोठी विष घाल आणि टाक मारून मला. कसला एवढ्या लवकर वर जाताय तुम्ही? वहिनी, तुझ्या जिभेला काय हाड? कशाला गे लेकरा बाईच्या आईला मारायला निघालीस? मला वाटलं चांगली कोपडी कापशील. कसले काय? अहो ताई, खुराड्यात एक कोंबडी सुद्धा ठेवली नाही बोक्यानी. काय माहित, बोक्याने खाली के 2 पायाच्या मांजरीनं. ऐकून घेतलं म्हणजे काही बोलावं का? येऊ दे दादाला, चांगली तुझी पाठ मऊ करायला सांगते. ओ, लय खपून घेतलं बरं का तुमचं. आता माझा बी हात उचलतोय. या बया, दादा कसलं नशीब घेऊन आलाय. ही बाई कुशल मारायला निघाली मला. अहो ताई, नका ना रडू. ताई, मी तुम्हाला मनापासून काहीच नाही बोलले हो. मग काय वाटतेस मला? अहो, रागाच्या भरात बोलले. भांडायला सुरुवात तुम्हीच केली ना. म्हणून काय झालं? पण मला भांडायचं काय? ननंद बिनंद म्हणून काय असतंय का नाही? अहो ताई, जाऊ द्या ना, आपण बहिणीसारख्या आहेत ना. हा, मग तुझ्या बहिणीशी तू अशीच भांडलीस का? जाऊ द्या ना ताई, मला सांगा, भांडल्याने काय प्रेम कमी होतं का? नाही, वाढतंय. हा, मग आता कसं बघा बरं. ते चहा बी राहू द्या बाजूला. तुम्हाला काय खायचं ते सांगा, आपण सगळं करू आज. आपण दादा येते की? दादा येईल तेव्हा येईलो. तुम्ही सांगा काय काय खायचंय. चला आतमध्ये. चालतंय. नमस्कार मंडळी, तुम्हाला आमचा आजचा episode कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा. स्टार मराठी मीडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या जगात सगळ्या गोष्टींना पैसा मोजावा लागतो, काहीच फुकट मिळत नाही बघ. या जगात मिळते की नाही माहित नाही, पण आपल्या महाराष्ट्रात एक गोष्ट नक्की फुकट मिळते. काय ग? लाईक अप. माहिती, मनोरंजन, शिक्षण, सगळी माहिती फुकट मिळते आपल्या लाईक अप डिजिटल मॅगझिनवर. पण कशी? likeup.in ला भेट द्या आणि सगळी माहिती फुकट मिळवा.